हॅलो दोस्तो, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. तुमच्यासाठी एक नवीन खास अपडेट घेऊन आलेली आहे. गेल्या काही दिवसांपासून आपल्या ज्येष्ठ नागरिकांची आणि निराधार लाभार्थ्यांची एक अडचण होती, ती म्हणजे हयात प्रमाणपत्र कसं द्यायचं. तहसील कार्यालयात फेऱ्या मारणं आता बंद करा, कारण आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मोबाईलवर लाईव्ह डेमो दाखवणार आहे की तुम्ही फक्त लाभार्थी ID टाकून घरबसल्या हयात प्रमाणपत्र कसे सादर करू शकता. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण ही माहिती खूप महत्त्वाची आहे. व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण आपण खास अपडेट तुमच्यासाठी नवीन घेऊन येत आहे. सर्वात आधी तुमच्या मोबाईलमध्ये 2 ॲप असणं गरजेचं आहे. नंबर 1 बेनिफिशरी सत्यापन ॲप आणि नंबर 2 म्हणजे आधार फेस RD. हे 2 ॲप तुमच्या मोबाईलमध्ये डाउनलोड करून घ्या, कारण तुम्हाला पुढे अडचण येऊ नये हे लक्षात ठेवा. पहिलं आहे बेनिफिशरी सत्यापन ॲप. यावर तुम्ही क्लिक करा. माझ्याकडे पहिले डाउनलोड होतं, मी ओपन करत आहे. जसं मी करत आहे तसंच तुम्ही पण करा, कारण तुम्हाला काही अडचण येणार नाही. जर माझं न बघता तुम्ही जर केलं तर तुम्हाला पुढे प्रॉब्लेम येईल. जसं मी करते त्याप्रमाणे तुम्ही पण करा. वरी बघा, आधार क्रमांक टाका आणि मोबाईल नंबर टाका, ज्याच्यावर तुम्हाला OTP येईल. ईमेल IDची काही गरज नाही आहे. तुम्ही 2 आधार कार्ड आणि मोबाईल नंबर टाका. त्याच्यानंतर रजिस्टर यावर क्लिक करायचं आहे. तुम्हाला जो आधार कार्डवर आधारला जो नंबर लिंक आहे त्यावर OTP जाईल, तो OTP इथं टाका. सबमिट बटनावर क्लिक करायचं आहे. जसं मी करते तसं तुम्ही पण करा. परत इथं जे आधार कार्डप्रमाणे जे तुमचं नाव आहे, ते आधार कार्डवर जे नाव आहे ते इथे नाव टाकून घ्या. टर्म कंडिशनवर क्लिक करायचं आहे. सेल्फ अँड फॅमिली यावरच तुम्हाला क्लिक करायचं आहे, दुसरं ऑप्शन निवडायचं नाही. स्कॅन युअर फेस यावर क्लिक करायचं आहे. ते स्कॅन युअर फेस ओपन केल्याच्या नंतर आधार फेस RD म्हणजे तो ओपन होईल ॲप. तिथे तुम्हाला तुमचा फेस टाकून तुमचा फेस घेऊन ऑथेंटिकेशन होऊन जाईल. तुमचं रजिस्ट्रेशन होईल. लॉग इन ID झालेली आहे तुमची. इथे ज्याप्रमाणे मी केलेलं आहे तसंच तुम्ही पण करून घ्या. ID लॉग इन झालेली आहे. ज्याप्रमाणे मी केले तसं तुम्ही पण करून घ्यावे. आता इथे बघा, बेनिफिशरी व्हेरिफिकेशन करून घ्यायचं आहे तुम्हाला. इथे बघा, बेनिफिशरी व्हेरिफिकेशन यावर तुम्हाला क्लिक करायचं. हे तुम्ही व्यवस्थित बघून घ्या, कारण तुम्हाला पुढे प्रॉब्लेम येईल किंवा तुम्हाला वाटेल की बाई आम्हाला काही समजलं नाही. जसं मी करते तसंच तुम्ही पण करून घ्या. बेनिफिशरी व्हेरिफिकेशन यावर क्लिक करायचं आहे तुम्हाला. जसं मी करते तसं. 1 मिनिट हा. हे बघा, बेनिफिशरी व्हेरिफिकेशन व्ह्यू व बेनिफिशरी सर्टिफिकेट याच्यावर बिलकुल क्लिक करायचं नाही. इथे लाभार्थ्याचा आधार क्रमांक टाकायचा आहे आणि आधारला जो नंबर लिंक आहे तो नंबर टाकायचा आहे. ईमेलची काही गरज नाही आहे. तर हे बघा, जसं मी करते तसं तुम्ही पण करा. आधार नंबर टाकून आधारला जो नंबर आहे लिंक त्यावर OTP जाऊन तुम्ही तुमच्या ज्या आहेत त्यांचं फेस व्हेरिफिकेशन करून घ्या. त्यांना डोळे ब्लिंक करायला सांगा. ब्लिंक केल्याशिवाय तुम्हाला होणार नाही. हे बघा, त्याचं हयात प्रमाणपत्र 2 मिनिटात तयार झालेलं आहे. तुम्हाला कुठे अडचण येते का, काही प्रॉब्लेम येत असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये विचारा. मी तुमच्या प्रश्नाचं नक्कीच उत्तर देईल. आणि तुम्हाला तुमच्या गावचं काय, जर तुम्हाला तुमच्या गावची यादी बघायची असेल किंवा तुमच्या सर्व नागरिकांचे जे नाव आहेत नोंदवलेले, जे सर्वांचे, ते तुम्हाला इथे चेक करायचं असेल तर हे बघा, जसं आपण केलेलं आहे तसं तुम्ही पण करा. हे बघा, इथे तुम्ही सिलेक्ट तुमचं जे विलेज आहे, जे तुमचं गाव आहे, जे सिटी आहे ते तुम्ही सिलेक्ट करू शकता. जसं मी करते त्याचप्रमाणे तुम्ही पण करा. तुमचे विलेज जे आहे ते विलेज निवडा. तुमचा जो जिल्हा आहे तो निवडा. तालुका जे आहे तो पण तुम्ही निवडून घ्या. त्याच्यानंतर तुम्ही A सेक्शन तुमचं म्हणजे कोणत्या गटामध्ये तुमची यादी क्रमांक काय आहे